ओम श्री महालक्ष्मी नमस्तुते. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने हे चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रापैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. अनन्यसाधारण महत्त्व असलेला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. सगळ्यांना त्याचे वेध लागलेले आहेत. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, त्याचप्रमाणे आपल्याकडनं कळत नकळत कोणत्या चुक्या होत असतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महिला पुरुष त्याचप्रमाणे कुमारिका हे व्रत करत असतात. तर हे व्रत करण्याचा हेतू म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर अखंड राहावी यासाठी हे व्रत करत असतात. परंतु हे व्रत करत असताना आपल्याकडनं कळत नकळत काही चुका होत असतात आणि त्यामुळे व्रताचे हवे तसे फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण नेहमी म्हणत असतो की मी इतक्या वर्ष देवीचे उपवास करते, व्रत करते, तरी देखील मला त्याचं काही फळ मिळत नाही. तर आपल्याकडनं न कळत कुठल्या अशा चुक्या होतात त्या आपण पहिल्यांदा पाहूया. परंतु त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे असेच हे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर अनेक महिला ह्या दरवर्षी न चुकता हे व्रत घरामध्ये करत असतात. त्या घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीची वरदहस्ता राहते. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात. त्याचप्रमाणे श्री लक्ष्मी देवीने पद्यपुराणात सांगितले आहे की जो माझी व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील. हे व्रत समाधान शांती ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचं आहे. प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. काही कारणाने जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमले नाही तर तुम्ही कोणतेही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता करायची आहे. तर हे व्रत करत असताना आपल्याकडनं कळत नकळत अशा कोणत्या चुक्या होतात ते आता आपण पाहूया. तर तुम्ही देखील मार्गशीर्ष महिना पकडत असाल, महिनाभर व्रत करत असाल तर आपल्याकडनं ही चूक होता कामा नये. तर आपल्याला या महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचे पालन हे अवश्य करायचं आहे. कारण कुठलेही व्रत आपण करत असतो तर ते आपल्या संकल्प सिद्धीसाठी आपण व्रत करत असतो. कुठली तरी मनोकामना इच्छा या पूर्ण करण्यासाठी आपण हे व्रत करत असतो. मार्गशीर्ष महिन्यातले व्रत हे आर्थिक समस्या दूर व्हाव्यात, महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी, त्याचप्रमाणे घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही राहू नये, घरात पैसा अडका, त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींचे आरोग्य हे चांगले राहावे यासाठी आपण हे व्रत करत असतो. तर व्रताचा पहिला नियम असा असतो की व्रत चालू असताना ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे मनामध्ये आपल्या वाईट विचार हे आणायचे नाही, तर आपले मन हे प्रसन्न ठेवायचे आहे. हे व्रत समाधान शांती ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचं आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत कुमारिका महिला जर करत असतील किंवा पुरुष करत असतील तर त्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण याचं सेवन करणे टाळायचं आहे. त्याचप्रमाणे तामसिक भोजन याचा देखील वापर करायचा नाही. त्याचप्रमाणे मांसाहार हे देखील वर्ज्य आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन करू नये, तर सात्विक आहार घ्यायचा आहे. तर हे व्रताच्या दिवशी नाही तर जोपर्यंत आपले व्रत चालू आहे तोपर्यंत आपल्याला या नियमांचे पालन करायचं आहे. तिसरी चूक म्हणजे जेव्हा आपण व्रतामध्ये असतो, व्रत करत असतो, तेव्हा ते व्रत चालू असेपर्यंत कुणाचीही खोटं बोलू नये, कुणालाही फसवू नये, कुणाच्याही चहाड्या चुगल्या करू नये.
या सवयी सगळ्याच लोकांना असतात, परंतु आपला संबंध नाही अशा ठिकाणी अशा व्यक्तींबद्दल बोलण्याबद्दल आपला वेळ वाया घालू नये. कारण या गोष्टींमध्ये असं होतं की व्रतामुळे तुम्हाला जे पुण्य प्राप्त होते त्या पुण्याचा क्षय होतो, ते पुण्य कमी होते आणि मग व्रताचं हवं तसं फळ आपल्याला मिळत नाही. हे व्रत करत असताना आपण सावधगिरी बाळगायची आहे, जेणेकरून आपल्या तोंडून कोणाला अपशब्द बोलले जाऊ नयेत अशा प्रकारे आपण वागायचं आहे. तर आणखीन एक गोष्ट म्हणजे हे व्रत महालक्ष्मीचं आहे, तर तिथे शांती समाधान असतं, तिथेच महालक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे हे महालक्ष्मीचे व्रत करत असताना घरामध्ये वादविवाद भांडणे तंटे हे होता कामा नये. त्यामुळे महालक्ष्मीचा प्रवेश हा आपल्या घरामध्ये होत नाही, अवश्य लक्षात घ्यायचं आहे. मुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असताना घरातील सर्व लोकांनी जिभेवरती साखर ठेवायची आहे आणि डोक्यावरती बर्फ ठेवायचा आहे, जेणेकरून व्रतकर्त्याला त्रास होणार नाही, व्रतकर्त्याकडून कोणत्याही प्रकारचा वादविवाद भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नंतरची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला हवा, ची सेवा वगैरे करायची आहे. मी इकडे व्रत करता आणि घरामध्ये तुमचे आई वडील असतील, सासू सासरे असतील किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती असाल त्यांचा अपमान करताय, त्यांची सेवा करत नाही आहात, असं जर तुमच्याकडनं घडत असेल तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा करू नका. कारण कुठलेही व्रत करत असताना आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करूनच ह्या व्रतची सुरुवात करायची आहे. आपल्या घरामध्ये ज्येष्ठांचा अपमान होत नाहीये ना ची काळजी देखील तुम्ही घ्यायला हवी. तसं पाहायला गेलं तर ह्या गोष्टी अगदी साध्या आहेत, कुणाला जमू शकतात. गोष्टी करताना सावधगिरी ही अवश्य पाळायची आहे. तर करत असताना आपलं मन हे पूर्णतः ईश्वराच्या चरणी लीन व्हायला हवं, ईश्वरामध्ये आपलं मन लागायला हवं. या साऱ्या गोष्टींचा काटेकोरपणे आपण पालन करायचं आहे. व्रताचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळते. कर्त्यांनी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि मग शुद्ध अंतःकरणाने आणि पूर्ण भक्तीने पूजा करावी. दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग उपवास सोडायचा आहे. व्रतामध्ये महिलांना मासिक धर्म आला तर त्या दिवशी काय करायचं आहे की तो दिवस म्हणजे तो गुरुवार आहे त्या दिवशी आपण उपवास पकडायचा आहे, परंतु ही कोणाकडनं तरी मांडून घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणी तुमची नणंद असेल किंवा सासू असेल तर तिच्याकडनं तुम्ही ही पूजा मांडून घ्यायची आहे, परंतु उपवास हा स्वतः पकडायचा आहे. त्याप्रमाणे एकादशी शिवरात्र यावेळेस जर गुरुवार आला तर फक्त पूजा आणि आरती करायची आहे, कहाणी वाचावी व ऐकावी. त्याप्रमाणे या व्रताची पूजा व कहाणी व आरतीसाठी शेजारी जर तुमच्या कोणी असतील तर त्यांना देखील आरतीला बोलवायचं आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी गायीची पूजा करायची आहे आणि तिलाही नैवेद्य दाखवायचा आहे. दिवशी तुम्हाला या पूजेचं उद्यापन करायचं असेल, पूजा आरती कहाणी हे सर्व करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद आणि एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यायची आहे. हे झाल्यावर ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. गुरुवारी संध्याकाळी आरती करायची आहे आणि मग सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे. ही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या महालक्ष्मी व्रताची सुरुवात करता येते. व्रत हे वर्षभर देखील आपण करू शकतो. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जे आहेत ते कोणतीही सुवासिन महिला करू शकते, कुमारिका करू शकते. त्याचप्रमाणे विधवा महिला असेल तर त्या देखील हे व्रत करू शकतात. व्रत दरवर्षी न चुकता केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद हा येत असतो. घरावर देवीची वरदहस्ता राहते. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यामुळे सुवासिनी महिला हे व्रत करत असतात. म्हणजे तुमची जर श्रद्धा असेल तर तुम्ही हे व्रत वर्षभर देखील करू शकतो. म्हणजे कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं आहे आणि लास्टच्या गुरुवारी याचा उद्यापन करायचं आहे. हे व्रत न चुकता दरवर्षी करायचं आहे. महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. अशा प्रकारे हे व्रत करायचे आहे. आणि या व्रतामध्ये आपल्याकडनं कळत न कळत कोणत्या चुक्या झालेल्या आहेत तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.